आली आहे रावस थाली. अति मोठी साईज रावस, सुरमई थाली आणि सुरमईची तुकडी बघा. वडे आहेत, ग्रीन चिकन आहे, लॉलीपॉप आहेत, बिर्याणी आहे. प्रॉन्स थाली मध्ये काय येणार आहे? मस्त स्टफ पॉम्फ्रेट थाळी आहे आणि बिगेस्ट सरप्राईज क्रॅब. क्रॅब मसाला. येस. सुरमई थाळी, प्रॉन्स थाळी, चिकन आणि बोंबील फ्राय वगैरे असे सगळे वेगवेगळे भरपूर प्रकार ट्राय केले. मला प्रचंड आवडलेले. जर ते आम्हाला कॉल करून येत आहेत तर आम्ही त्यांना फ्लॅट 15% डिस्काउंट देऊया. आणि जर ऑन दी स्पॉट समजा नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल करंजेकर वरती. तर वहिनी कुठं आलोय आपण? आज आलोय आपण ऐरोली मध्ये. ऐरोली मध्ये कुठे? फ्लेवर्स ऑफ कोलीवाडा मध्ये. आणि फ्लेवर्स ऑफ कोलीवाडामध्ये आहे 1 ते 3 तारखेला थाली महोत्सव. आणि या थाली महोत्सव मध्ये तुम्हाला भेटणार आहे फ्रेश पापलेट, सुरमई, चिंबोरा आणि माझा फेवरेट प्रॉन्स. अरे वा. तर मेच्या 1 तारखेपासून हा महोत्सव सुरू होतोय. शुक्रवार, शनिवार, रविवार. तर कसा असणार आहे महोत्सव आणि थालीमध्ये काय काय भेटणार आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न Let's करूया. go. हो. ऐरोली मध्ये सेक्टर 9 फ्लेवर्स ऑफ कोलीवाडा. बापरे, एवढा मोठा चिंबोरा असणार आहे काय? माहिती तर नाही, पण मला वाटते दादा तू किचन मध्ये तुझ्या पण ठेव एवढा मोठा. हे बघा 4 किलोचा चिंबोरा बघायला मिळणार आहे तुम्हाला. हातात घेतल्यावर 5 किलोचं वाटतंय. आल्या तुम्हाला वेलकम करतात. एकदम फ्रेश फ्लॉवर्स डेकोरेशन बघा. आणि हे रोज नवीन नवीन असतात हा. फक्त फेस्टिवल मध्येच नाही, रोजच. आता रिसेंट व्हिडिओ मध्ये वेगळा होता, आता वेगळा आहे. काहीतरी चेंजेस वाटतात इकडे. आणि सिटिंग अरेंजमेंट बघा कसे असणार आहे. महिलांसाठी तर तुम्हाला रांगोलीने वेलकम करणार. IPL ला फॉलो करताय तर तुमच्यासाठी बघा मस्त प्रोजेक्टर आहे. आणि शनिवार रविवारी तुम्हाला माहिती आहे मुंबई इंडियन्सची मॅच पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. मुंबई इंडियन्स. आणि रुशाली वहिनी इकडे आलेले आहेत. तर आपण आलेलो भरपूर वेळा आलो इकडे, पण या टायमाला काहीतरी चेंजेस दिसतात. तर पहिले आपण यांचा रेस्टॉरंट फिरूया. फ्लेवर्स ऑफ कोलीवाडा. टूर घेऊया. हा, टूर देऊया. तर वहिनी बरे आहेत ना? मस्त. तुम्ही? मस्त मस्त. आणि आपली YouTube फॅमिली कशी आहे? हो, युट्यूब फॅमिली कशी आहेत तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि ही छोटी बघा फुल एन्जॉय करते. हाय हाय कर बाबू. हाय काय हाय. नाव तुझं? काय खाते? फिश फिंगर. फिश फिंगर खाते बघा. कसे आहेत? खाऊ दे, तिला डिस्टर्ब नको करूया आपण. तर वहिनी भरपूर वेळा आलोय आपण फ्लेवर्स ऑफ कोलीवाड्यामध्ये. चवीबद्दल तर आपण प्रश्न नाही विचारणार, एकदम भारी चव आहे. तर आता काय चेंजेस केलेत? आपला फेस्टिवल येते, मोठा फेस्टिवल येते आणि दुसरा वर्ष आहे. आणि मागच्या फेस्टिवलपासून शिकून आपण काय चेंजेस केले, कशी तयारी असणार आहे, काय सांगणार? आपलं इथे किचन होतं. हां ते किचन आपण सगळं रिनोव्हेशन करून किचन तिकडे घेतलंय. बरोबर. आणि इथे आपण टेबल्स लावलेत. बरोबर. म्हणजे ओपन किचन कॉन्सेप्टच आहे ना? को- जे काय आहे ते हा, आपल्या जे डोळ्यासमोरच आहे बनणार ते आहे. डोळ्यासमोरच आहे. हा. फक्त आपण जागा चेंज जागा केली. बदलली आहे बघा. असं आहे. हा. आणि टेबल बद्दल काय माहिती देणार? किती लोक बसू शकतात एका टायमाला? सध्या आपल्याकडे एका टाइमला 40 ते 50 बसू शकतात. 40 ते 50. हा. हा. पण आपण फेस्टिवलला हीच सिटिंग 90 ते 100च्या हा. मध्ये करणार म्हणजे आहोत. एका टायमाला आपल्या इन हाऊस हा. कॅपॅसिटी 90 ते 100 90 होणार ते आहे. 100 होणार आहे. हा. आणि असं. मागच्या वर्षाचा तुम्हाला अनुभव माहिती आहे. माहिती कुठून आहे. कुठून लोक लोकं आलेली. आलेली. हा, लांबून लांबून मंडळी आलेली आणि सर्वांना चव आवडली होती. हो. कारण इकडे आपण फक्त फ्रेश मासली देतोय. हो. तर किचन मधनं खूप छान सुगंध येतोय. हा. तर किचन मध्ये जाऊन बोलूया आपण. हो, काय या. काय फ्राय होते, कसं फ्राय होते ते पण दाखवूया. तू पर्यंत खा. हा तू. हा बघा, हा त्यांचा किचन आहे मस्त एकदम. जे काय आहे ते तुमच्या डोळ्यासमोरच बनणार आहे. आणि सिलेंडरने तुम्हाला किती इफेक्ट केलाय? सिलेंडरने खूप इफेक्ट केला. पण आम्ही तशी तयारी केली. तयारी आहे म्हणजे काय तयारी चेंजेस आहे. केले? सिलेंडर नाही तर काय आणलंय? सिलेंडर नाही म्हणून इंडक्शनचा यूज करतोय. ज्या का आपले ग्रेव्ही आहेत त्याच्यासाठी आपण इंडक्शन यूज करतोय. आईसाठी समजा आहे आपल्याकडे सिलेंडर. मॅनेज होते ना? मॅनेज हार होतंय. मानल्या नाही, थांबल्या नाही. नाही हार नाही मानली, थांबली नाही. सिलेंडर येऊ अगर नाही नाही येऊ, येऊ. पण सर्व काही व्यवस्था केलेली आहे बघा.
हा आणि हे काय थाली सजवण्यासाठी ना. हा हा आपल्या इथे बघ फेवरेट वाहिनी पण आहेत. तसे तुम्ही तयारी कसं एकदम जोरात चालू आहे? जोरात एकदम जोरात. लास्ट टाइम सारखंच आपलं एकदम. लास्ट टाइम सारखंच आणि आणखीन काहीतरी आम्ही नवीन करण्याचा प्रयत्न करू. ओके ओके आम्ही म्हणजे आमच्या- हिट करू हा, आपण. जा. आम्ही जे कस्टमरांना म्हणजे नाही देऊ शकतो ते आणखीन थाल्यांचे देण्याचा फोटो काढणं बघणं मग. आणि गेल्या टायमिंगला जे काही चूक आपण केलं होतं ते सुधरू या टायमिंगला. हो तर वहिनी मागच्या टायमालाही आपण 3 दिवस सी फूड फेस्टिवल ठेवला होता. हा ते कसं संध्याकाळी ठेवला होता. तर संध्याकाळी या टायमाला तारीख पण सांगा आणि कसा टायमिंग असणार त्याबद्दल पण सांगा. ऍक्च्युली मागच्या वेळेस जेव्हा आपण 3 दिवस फेस्टिवल ठेवलेला तेव्हा आपलं सॅटर्डे संडे फक्त 7:30ला हा संध्याकाळी चालू व्हायचं. पण यावेळेस आपण तसं नाही केलंय. यावेळेस आपण फ्रायडे सॅटर्डे संडे तिन्ही दिवस सकाळ संध्याकाळ सकाळी 12:30 वाजल्यापासून चालू होणार हा ते 4 वाजेपर्यंत बरोबर. आणि संध्याकाळी 7:30ला चालू होणार ते 11:30 वाजेपर्यंत. हा तर तुमचा लंचचा प्लॅन असेल तर लंच साठी पण येऊ लंचसाठी पण शकते येऊ शकता आणि डिनरचा प्लॅन डिनरचा असेल प्लॅन तर असेल तर तुम्ही डिनरसाठी डिनर साठी पण आपल्या इथे जी फ्रेश मासली आहे हो. तीच मिळणार तीच ना. मिळणार, गेल्या टायमाला जसा रिस्पॉन्स जसा आला response होता होता जशी तसा. चव आवडली होती तशीच मिळणार ना. तसंच मिळणार आहे. तर गेल्या वेळेस मासली सोबत मटन थाली चिकन थाली भरपूर काही थाल्याच आपण ठेवल्या हो, होत्या. हो. तर या टायमाला किती थाळ्या असणार आहेत? या टायमाला पण आपल्या 11 थाळ्या आहेत. स्टफ पॉम्प्रेट रावस सुरमईमध्ये पण तुम्ही रवा तवा प्रॉन्स थाळी आहे बोंबील थाळी आहे बांगडा थाळी आहे तिसऱ्या थाळी आहे क्रॅब आहे प्लस चिकन मटन थाळी आहेत. अशा आपल्या एकूण 11 थाळ्या आहेत. सर्व काही थाळ्या आपल्या हा, रेडी आहेत ना. हा, हा, ready तर आहेत. एखादी थाळी रेडी झालेली आहे का आपल्याकडे? हो आपण यावेळेस 11च्या 11 थाळ्या रेडी करून दाखवणार आहोत. काय बोलताय? हो. हा बघा हाच उत्सव आहे. म्हणजे सुरुवातीलाच व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला 11ही थाळ्या मिळणार आहे. हा तर सुरुवात आपण स्टफ पापलेट थालीनी करूया ना. हो. हा तर तुम्ही आपल्या फेस्टिवल मध्ये येत आहे तर स्टफ पापलेट थालीमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ते आता वहिनी सांगतील बघा. फर्स्ट स्टफ पॉम्प्रेट थाळी आहे त्याच्यामध्ये स्टफ पॉम्प्रेट राहणार आहे. त्याच्यामध्ये स्टफिंग राहणार आहे खोबऱ्याचं वाटण आहे काजू कणी आहे आणि लसूण क्रश आहे. ओके हां आणि सेकंड थिंग भाकरी असेल सोलकढी आहे राईस आहे प्रॉन्स राईस आहे ही प्रॉन्सचीच ग्रेव्ही आहे प्रॉन्स मसाला आहे जवळा आहे ग्रीन चटणी आहे खोबरावडी आणि कांदा लिंबू. तर सर्व थालीमध्ये हे तुम्हाला फिश करी वगैरे सेमच असणार आहे. हो फिश ग्रेव्ही वगैरे सगळं सेम असणार आहे. फिश ग्रेव्ही फक्त आपल्याला भाकरी वडे ते तुम्हाला सांगायचंय. ओके तुम्हाला वडे पण मिळणार आहे. वडे पण मिळतील भाकरी हवे ते भाकरी वडे हवे तर वडे मिळतील. हा तर तुम्ही असं येत आहे. आहे तर हे बघा स्टफ पापलेट थालीमध्ये तुम्हाला किती पदार्थ मिळतात ते विथ सोलकढी. हा आणि राईसमध्ये पण व्हरायटी आहे चटणी पण आहे स्वीट डिश पण आहे कोळंबीचा थिक रस्सा पण आहे हो. आणि पातळ ग्रेव्ही पण आहे आणि हे Gravy. काय आहे जवळा आणि जवळा पण आहे सोबत. हा तर मागच्या टायमाला आपण स्टार्टर कॉम्प्लिमेंटरी दिले होते. हो स्टार्टर आहे कॉम्प्लिमेंटरी म्हणून. यावेळेस उन्हाळा आहे त्याच्यामुळे खूपच गरमी आहे त्याच्यामुळे आम्ही वेलकम ड्रिंक म्हणून कोकम सरबत देणार आहोत. आपलं स्टार्टर नेहमीप्रमाणे मांदेली फ्राय आणि बॉईल चणे. हा म्हणजे वेलकम ड्रिंक प्लस मांदेली फ्राय प्लस बॉईल चणे पण बॉईल भेटणार. चणे पण देणार. तुम्ही आहेत का बघायला चालले आता? अच्छा हा, रेडी आहे रेडी असं तुम्हाला वेलकम करणार आहे. आता आपण एक डेमो देऊया जेव्हा तुम्ही याल आपल्या फेस्टिवलला तेव्हा तुमचा कसा वेलकम केला जाईल ते दाखवूया. जाओ मग. हा तूच आहे पहिली गेस्ट. या तुमचा आमचा वेलकम फ्लेवर्स ऑफ कोलीवाड्याच्या फेस्टिवल मध्ये तुमचं स्वागत स्वागत आहे. आहे. या वहिनी हे मांदेली फ्राय आहे ओके आणि हा कोकम सरबत आहे. ही सर्वांना भेटेल. हो सर्वांना. थँक्यू. तर असं वेलकम तर असं काहीतरी तुमचं वेलकम होणार हो आहे हो फेस्टिवलला. हे बघा आता नेक्स्ट थाली आहे रावस थाली. आता बघूया रावस थालीमध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे. ओके तर रावस थालीमध्ये तुम्हाला भेटणार आहे एवढी मोठी साईज रावस. किती ग्रामची आहे ताई? किती ग्रामची आहे रावस? 400 ग्रॅमचा रावस आहे आपल्याकडे. 400 ग्रामची रावस. तर 400 ग्रामची रावस तुम्हाला भेटणार आहे आणि बाकी सर्व आहे ते सेम आहे. भात आहे प्रॉन्स राईस आहे ग्रेव्ही आहे फिशची आणि सर्व काही आहे सर्व आहे ते पण सेम आहे. तुम्हाला भाकरी ऐवजी वडे पाहिजे असतील तर वडे भेटणार. हा, तर हे 400 ग्रामचं आहे तर थोडा मोठा छोटा होऊ शकतो. मोठा छोटा झाला तरी एकदम काय एवढा फरक नाही पडणार आहे. फक्त एक 10-20 ग्रॅमचा फरक पडणार. पण इकडे येत आहे तुम्हाला एकदम फ्रेश रावस खायला मिळणार आहे बघा. येस आता नेक्स्ट थाली आहे सुरमई थाली. सुरमई थाली
तर सुरमई थालीमध्ये काय येणार वहिनी? सुरमई आहे, राईस आहे, प्रॉन्स राईस आहे, रस्सा आहे, प्रॉन्स सुक्का आहे, जवला आहे, चटणी आहे, नारळवाडी आहे, कांदा लिंबू आणि सोलकढी. हा, सर्व काही सेमच असणार आहे थाळीमध्ये, फक्त फिश चेंज होणार. आणि सुरमईची तुकडी बघा. सुरमई आता आम्हाला एवढी मोठी दिली, पण दुसऱ्यांना पण एवढीच मोठी मिळणार का? एवढीच मोठी देणार. हा, सर्वांना सेम साईज मिळणार ना? मोठा नसणार. हा. छोटी नाही होणार, मोठी होईल पण छोटी नाही होणार. हा, हे बघा किती मोठी सुरमई. उमा हात ठेव तुझा. हा, हे बघा त्याच्यापेक्षा मोठा आहे. हातापेक्षा मोठी, पाम साईज पेक्षा मोठी सुरमई मिळणार. आणि बाय चान्स सुरमई काय? बाय चान्स जर झाली छोटी तर मग प्राइस मध्ये पण हा कमी करणार. हा, तर फसवणूक काय नाही होणार तुमची. नाही, नाही. जे काही आहे तुम्हाला सर्व काही प्रॉपर वे मध्ये मिळणार. पण थाळीमध्ये बघा काय काय मिळणार सुरमई थालीमध्ये विथ भाकरी. मित्र गिरीशच्या आई पण आलेले आहेत तिथे. कसे आहोत? बरे आहो ना? हा, आणि फेस्टिवल सुरू होते, कसं वाटतंय? हा, तर गणेश मित्र आलाय. गणेश, काय कोणती थाली दाखवणार आहे? चिकन थाली आहे दादा. हा, तर मच्छीच्या भरपूर थाल्या बघितल्या. आता चिकन थालीमध्ये काय काय येणार आहे सांगणार? चिकन थालीमध्ये ॲज युजल भाकरी आहे आणि हे वडे आहेत. ऑप्शनल. हा, ठीक आहे, कोंबडी वड्यातले वडे आहेत. हे ग्रीन चिकन आहे, आपलं नॉर्मल चिकन आहे, लॉलीपॉप आहेत, बिर्याणी आहे, साधा भात आहे आणि सोलकढी आहे. हा, म्हणजे ही डिश बघून तुला कसं वाटतंय? कशी प्लॅनिंग फुल आहे? टेम्पटिंग वाटते. आणि नॉर्मली जे आपल्याला चिकनची थाळी भेटते त्याच्यामध्ये एक सुका चिकन असतो, एक रस्सावाला चिकन असतो आणि भात असतो. हा. तर ह्यांनी काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न केलाय आणि टेम्पटिंग केलाय. हा, ग्रीन चिकन पण दिलंय, लॉलीपॉप पण दिलंय, बिर्याणी पण दिली आणि वडे पण दिलेत. म्हणजे तुम्हाला कोंबडी वडे पण खाता येतील, भाकरी चिकन पण खाता येईल, बिर्याणी पण खाता येईल, इव्हन स्टार्टर मध्ये लॉलीपॉप पण खाता येईल. तर चायनीज, इंडियन आणि कोकणी सर्व मिक्स केलं. आपण कुठेही गेलो का बघ ना, आपण लॉलीपॉप मागवतो, वेगळे पण मागवतो. यांनी थालीमध्येच दिलं तर काय टेन्शन असणार. सर्व हे दिलंय बघा. एकत्र एकाच थालीमध्ये. कशी वाटली आई थाली? चिकन थाली, फिशची थाली बघितली. आता आपण मटन थालीमध्ये काय येणार बघा. तर हे आहे तुम्हाला मटन वडे. आता वडे तुम्ही मटन सोबत खाताय तर ते मटन वडे, चिकन सोबत खाताय तर ते कोंबडी वडे. हा, तर तुम्हाला मटन वडे विथ ऑप्शनल भाकरी पाहिजे तर भाकरी, आणि सोबत एवढ्या गरबीमध्ये सर्वांची आवडती सोलकढी पण मिळणार आहे तुम्हाला. मटनमध्ये मटन सुक्का असणार आहे, मटनचा रस्सा असणार आहे, मटन किमा, चटणी, स्वीटमध्ये ही तुम्हाला नारळाच्या पाकाची बर्फी, चोईची बर्फी मिळणार आहे. आणि भात आणि मिसिंग होती चिकन बिर्याणी, ती पण आलेली आहे. ती पण तुम्हाला मटनच्या थाळीमध्ये मिळते. थाली जी तू बघितलीस त्याच्यात तुला काय वाटतं? म्हणजे मी इकडे भरपूर वेळा आलो आहे, पण इकडचा जो मटन आहे तो एकदम टेंडरी, सॉफ्ट आणि स्पेशली चुलीवरचा ना आई? हां, चुलीवरचा मटन असतं, एकदम धीमी आचमध्ये बनलेलं असतं. सी फूड फ्लेवर असाल तर तुम्ही मासे तर खाणारच, तर एखाद्या मेंबरला मटन थाली ही घेऊन बघा, तुम्हाला आवडेलच आवडेल, विथ वडे किंवा भाकरी, जे काही तुमची चॉईस असेल. तर मटन चिकन थाली बघितली. आता गिरीश मित्राची आई आहे, प्रॉन्स थाली दाखवणार आहेत प्रॉन्स थाली, त्या. हा, तर मागच्या वर्षीचा अनुभव कसा होता तुमचा? छान होता. नाचल्या होत्या ना भरपूर? हा, सर्वांनी धमाल केली होती. धमाल केली. आणि सर्वांना आपलं जेवण पण आवडलं आवडलं होतं. सगळ्यांना. हा, तर आता काय प्रॉन्स थालीमध्ये काय येणार आहे? काय प्रॉन्स सांगणार? थालीमध्ये साधा राईस, प्रॉन्स राईस, फिश कढी आणि प्रॉन्स सुक्का आणि जवळा, चटणी, वडी आणि मेन प्रॉन्स फ्राय. फ्राय. प्रॉन्स फ्राय किती? आणि 5 असणार ना? त्याच्यामध्ये पण सोलकढी, भाकरी, हा, सर्व काही असणार आहे. खूप छान थाळी बनवलेली आहे. सर्व काही खूपच. आपल्या घरगुती घरगुती पद्धतीमध्ये जेवण बनणार हे असणार आहे. घरगुती. या तुम्ही आमच्याकडे हो. फ्लेवर्स ऑफ कोळीवाड्याला भेट द्या एकदा आणि बघा तुम्ही खाऊन एकदा. चालेल चालेल. आता दादा आली क्रॅब थाली, पण मला वाटते तो अनयाची फेवरेट आहे, तर आपण अनयाला बोलवूया. अनायाला बोलूया. अनयाला बोलवूया. अनाया, हा, ये चल, तुझा आवडता विषय आहे क्रॅब. हा, जसा तुला मॅथ्स आवडते तसा तुला क्रॅब पण आवडते. तर आता आपण अनायाला एक्सप्लेन करायला सांगूया. तर काय काय येणार क्रॅब थालीमध्ये? हे आहे क्रॅब थाली. याच्यात येणार जवला, हे कोलंबीचा एक रस्सा आहे, हे साधा रस्सा, एक कोलंबी भात या बिर्याणी, हे नॉर्मल राईस, सोलकढी, कांदा लिंबू आणि हे काय खोबऱ्याची बर्फी आणि बिगेस्ट सरप्राईज क्रॅब मसाला. Yes. अख्खा मोठा चिंबोरा भरलेला मिळणार आहे तुम्हाला विथ भाकरी. तर अनया, तू भाकरी सोबत खाशील की भातासोबत क्रॅब खाशील? मी भाकरी सोबत पण नाही खाईन आणि भातासोबत पण नाही खाईन, मी डॅडू सोबत खाईन, कारण तोच मला भाव काढून देणार आहे. अनायाचा फेवरेट आहे क्रॅब, तो मी भाव काढून दिल्यावर. Yes. पण तुम्ही येताय तर तुम्हाला क्रॅब थाली पण मिळतंय बघा.
जर तुम्ही येत आहे म्हणजे सर्व थाळ्या सेमच मिळतील, फक्त जी Fish काय ची थाळी variety मागवताय, भेटेल तुम्हाला. ती फक्त तुम्ही पापलेट मागवताय तर पापलेट मिळणार, सुरमई मागवताय तर सुरमई मिळणार. आणि पापलेट पण सुपर साईज भेटेल. हा, मोठ्या मोठ्या साईजचं सर्व काही मिळणार, बिर्याणी, भात, भाकरी सर्व काही मिळणार. हां, तर बोंबील थाळी मागवताय तर फक्त बोंबील बोंबील त्याच्यामध्ये, किंवा तिसऱ्या थाळी मागवताय तर तिसऱ्या असणार त्याच्यात. कारण एवढा मोठा फेस्टिवल आहे तर त्याप्रमाणे त्यांनी हे करून ठेवलंय. बरोबर, गर्दी पण असणार, हो. म्हणून जे काही आहे आपण ते चांगला देण्याचा प्रयत्न करताय. हा, म्हणून अशा थाळ्या आपण सजवल्या त्या बघा. चला, तर भरपूर जण आपले मंडळी आले तिथे जेवायला, आणि आणखी एक मॅडम आलेत. नमस्कार. नमस्कार. हो. काय नाव मॅडम तुमचं? आय एम चैताली कोहली हो. आणि काय- आम्ही मुलुंडून आलो आहोत स्पेशली फ्लेवर्स ऑफ कोळीवाडामध्ये जेवायला. ॲक्च्युली आम्ही पास होतो, आम्ही सडनली बघितलं असं काहीतरी एक घरगुती सेटअप होता आणि माझा नवरा मला पटकन म्हणाला की इथे ना खूप छान चिकन मिळतं. म्हटलं चल जेवायला जाऊया. आणि आम्ही इथे सुरमई थाळी, प्रॉन्स थाळी, चिकन आणि बोंबील फ्राय वगैरे असे सगळे वेगवेगळे भरपूर प्रकार ट्राय केले. मला प्रचंड आवडलेले आहेत. मी म्हणेन की तुम्ही नक्की या आणि ट्राय करा. ऐरोलीला अगदी पटकन दिसेल असं रेस्टॉरंट आहे हे. नाहीतर मग कमेंट करा, तुम्हाला हे लोक लोकेशन पाठवतीलच. अरे वा. दिस इज माय रेकमेंडेशन. नक्की येऊन ट्राय करा. फ्रॉम वन कोहली टू अनदर. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं, एकदम बेस्ट रिव्ह्यू होता. थँक्यू. थँक्यू. आणि पूर्ण फॅमिली सोबत आले ते बघा, सर आणि नियारा पण दिसते. हाय. चालेल. थँक्यू मॅडम. थँक्यू. तर जेवण फुल एन्जॉय केलं आहे. पापलेट असू द्या, चिकन असू द्या, मटन असू द्या, सर्व काही जशी आपली पहिलेची चव होती तशीच आहे. तर आपल्यासोबत गिरीश सर आहेत, वृषालीताईंचे मिस्टर आहेत तिकडे. नमस्कार. नमस्कार. हो, तर मागच्या टायमाला आपण चिठ्ठी सिस्टम ठेवला होता, त्याच्यामध्ये जी चिठ्ठी येईल त्याच्यावरती 10% लिहिलेलं असेल, 20% लिहिलेलं असेल, 15% लिहिलेलं असेल, तसे आपण डिस्काउंट देत होतो. तर या टायमाला काय आपण डिस्काउंट देणार आहोत, काय सांगणार? आता ह्या टायमाला सिस्टीम अशी ठेवली की डिस्काउंटर नक्कीच असेल लोकांना. आणि जे आता कस्टमर लांबून येतात आमच्याकडे, आणि मागच्या वर्षी खूप लोकांचं असं झालं की जे डायरेक्ट आले पण त्यांना टायमावर टेबल वगैरे बुक नाही झालं, त्यामुळे त्यांना लवकर टेबल भेटला नाही. बरोबर. आणि डिस्काउंटर आम्ही देतच आहोत. मग आम्ही ह्यावेळी असा विचार केला की लोकांना जर ते पहिलाच आम्हाला कॉल करतायत किंवा टेबल रिझर्व करून येत आहेत, मग ते 5 जणांची फॅमिली असेल किंवा 10 जणांची फॅमिली असेल किंवा छोटीशी 3 जणांची फॅमिली असेल, जर ते आम्हाला कॉल करून येत आहेत तर आम्ही त्यांना फ्लॅट 15% डिस्काउंट देऊया. आणि त्यासाठी त्यांना फक्त एकच अट आहे की आम्हाला 1-2 दिवस आधी किंवा फेस्टिवलच्या 1 दिवस आधी, आता दादा व्हिडिओ टाकतील तेव्हा तुम्हाला समजेलच तारीख काय आहे, तुम्ही कधीही आम्हाला कॉल करून की तुम्ही कुठल्या टायमाला येत आहे, कुठल्या दिवशी येत आहे, तसं आम्हाला कळवा. तुमचा नंबर आम्ही सेव्ह करू आणि तुमच्यासमोर तो 15%चा टॅग आम्ही देऊ की तुम्हाला 15% डिस्काउंट आहे. करून येत आहे तर तुम्हाला 15% डिस्काउंट. येस. आणि जर ऑन दी स्पॉट समजा नाही झाले, कोणी वॉक इन आले किंवा डायरेक्ट आले, तर त्यांना 10% डिस्काउंट ऑलरेडी असेल. म्हणजे आमच्यासाठी फेस्टिवल हे एक आम्ही सेलिब्रेशनसाठी ठेवलेलं आहे, जे आम्ही लोकांसोबत सेलिब्रेट करणार आहोत. त्यामुळे आम्ही कोणालाच इथून खाली हात जाऊन देणार नाही आहोत. त्यामुळे सगळ्यांना ॲटलिस्ट 10% डिस्काउंट असणारच आहे. आणि जर तुम्ही प्लॅन करून येत आहे तर नक्कीच या, तुम्हाला आम्ही 15% देऊया डिस्काउंट. आणि जर आता आपले टेबल भरलेले असले, म्हणजे फुल हाऊसफुल आहे, बरोबर. आणि वेटिंगला लोक आहेत, तर त्यांना वेटिंगची व्यवस्था कुठे केलेली आहे? गेल्या वर्षी सारखी त्यांची जी गैरसोय झाली ती आम्ही होऊन नाही देणार. त्यांच्यासाठी वेटिंगसाठी आज यावेळेस स्पेशल आम्ही एक रूम ठेवली आहे, तिथे वेटिंगला चेअर टाकणार आहोत. एसी रूम आहे ती ॲक्च्युली, तिथे वेटिंगला चेअर टाकणार आहोत. आणि सेकंड थिंग म्हणजे तिथे आमचा स्पेस आहे थोडा, किंवा आमच्या हॉटेलच्या समोरही खाली स्पेस आहे, तिथेही आम्ही चेअर टाकणार आहोत. गेल्या वर्षी आमचं फर्स्ट टाइम होतं, त्याच्यामुळे आम्हाला माहीत नव्हती. यावेळेस आम्ही प्रिपेअर राहणार आहोत त्या सगळ्या गोष्टींसाठी. वेटिंगवाल्यांसाठीही आपण AC रूम केलेलं आहे. एवढी गरमी आहे पण तुम्हाला एकदम प्रॉपर तुमचा मॅनेजमेंट होणार. येस. त्या वेटिंग रूममध्ये कमीत कमी 4 ते 5 फॅमिली आरामात बसू शकतात. आणि त्यापेक्षाही जास्त आले तर त्यांच्यासाठी आम्ही इथं व्यवस्था करू. आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, कारण गरमीचा महिना असेल. आणि आमचा प्रयत्न असेल, आमची प्रायोरिटी असेल की लोकांना त्याचा त्रास कमीत कमी होईल आणि ते इथे येऊन त्यांचं जेवण एन्जॉय करतील.
तर मी सर्व आपल्या व्ह्युअर्सला सांगेन की नक्की या तुम्ही 1, 2, 3 मे मध्ये ना 1, 2, 3 हां 1, 2, 3 मेच्या तारखेला तुम्ही या. दुपारपासून रात्री 3 दिवस कंटिन्यू आपला फेस्टिवल चालू आहे. येस हां, 3 आणि- दिवस फुल डे असेल. हो, रिझर्वेशन करून याल तर 15% ऑन दी स्पॉट येत आहे तुम्ही तर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळणार. रिझर्वेशनसाठी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो. समजा आता आमचे जेवढे आता 15 टेबल आहेत किंवा 20 टेबल आहेत, आम्ही ते प्लॅन करूच. फॉर एक्झाम्पल आता रिझर्वेशनमध्ये मला 40 टेबलचं रिझर्वेशन आलं आणि सगळेच लोक आले, समजा प्रत्येकाचा एक टाईम असतो यायचा आणि एकाच टायमाला बरेच लोक आले, कारण सगळे रिझर्व करून येतात, सगळे एक ॲडव्हान्स मनी किंवा काहीतरी एक रिझर्वेशन टोकन देतात. मग त्यावेळी आम्ही असं प्लॅन करू की जे फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस आहे त्यानुसार देऊ, कारण इथे कोणालाही असं आम्ही देणार नाही की बाबा तुम्ही आमच्या ओळखीचे आहेत मग ह्यांना आम्ही पहिला देतो किंवा हे मला फोन करून आलेत. जे इकडे फर्स्ट प्रेझेंट्स राहतील त्यांना आम्ही फर्स्ट प्रायोरिटी देऊ आणि ती जिम्मेदारी आमची असेल की ते व्यवस्थित आणि सुरळीत व्हावं. हां, जो पहिला येईल त्यांना पहिला जागा Yes. दिली जाईल. असं तुम्ही रिझर्वेशन First करून come, आले first serve basis तरी वर. पण तसंच रूल असेल, पण तुम्हाला 15% नक्कीच डिस्काउंट भेटेल. जर ऑन दी स्पॉट येत आहे तर 10%. 10% असेल. हां, तर नक्की सपोर्ट करा आपल्याला. आणि आगरी कोळीची चव घ्यायची असेल, मटणाची असू द्या, सी फूडची असू दे, तर तुम्ही नक्की भेट द्या. फ्लेवर्स ऑफ कोळीवाडा, ऐरोली सेक्टर 9 मध्ये. सेक्टर 9 हायवेच्या बाजूलाच आहे, हायवेवरनंच जाताना तुम्हाला दिसेल. तरी पण मॅप लोकेशन आणि यांचा फोन नंबर देतो मी. नक्की प्लॅन करा आणि तुम्ही या. मागचा अनुभव खूप छान आहे आम्हाला, त्यासाठी आता नेक्स्ट दुसरा वर्ष आहे मागचा. ओके हां, तर नक्की या तुम्ही. चला, तर आज प्रयत्न होता फ्लेवर्स ऑफ कोळीवाड्यामध्ये जो फेस्टिवल होणार आहे, आगरी कोळी थाली फेस्टिवल होणार आहे, ते दाखवण्याचा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि ॲम्बियन्स कसा वाटला, हॉटेल कसा वाटला, ओपन किचन कसा वाटला आणि आमची प्लॅनिंग कशी वाटली तेही कमेंट करा. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला.